यापुढच्या काळामध्ये परिस्थिती अशीच असण्याची शक्यता आहे. असंच होत राहणार. मराठवाड्यात झालं, विदर्भातही होईल, पश्चिम महाराष्ट्रातही होईल, राजस्थानातही होईल, भारतभर असंच होत राहील. नाही, अगदी असंच होईल. हा ला निनाचा काळ आहे. एल निनोच्या काळामध्ये उलट आवर्षण पण होऊ शकतो दीर्घकाळ. ऑस्ट्रेलियामध्ये 9 वर्ष सलग दुष्काळ होता. कॅलिफोर्नियामध्ये सलग काही काळ दुष्काळ होता. आणि आता आपण बघतोय की झिरो वॉटर डे पार जोहान्सबर्ग पासून सगळीकडे शून्य, पाणीच नाही. म्हणजे ती लातूरची 2016ला अवस्था होती. त्या पद्धतीनं देशात आणि जगात अनेक ठिकाणी होतंय. आपल्याला एवढंच सांगता येईल की या पुढच्या काळामध्ये तुम्ही हवामानाला अजिबात गृहीत धरू शकणार नाही. कधी अतिवृष्टी होईल, कधी पूर्णपणे पाण्यात, आणि कधी अजिबात पाणी नाही, या पद्धतीने होऊ शकतं. पण या सगळ्याला ना सामोरं जाण्यासाठी क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, क्लायमेट रेझिलियंट सिटीज असं काही डिझाईन असलं पाहिजे. तसा विचार केला तर याला कोण कसं सामोरं जातं हे आपल्याला बघता येतं ना. जगात अनेक जण, कारण याला तर आपण रोखू शकत नाही हवामानाला, पण त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आपण नक्की खूप प्रयत्न करू शकतो. त्याचा आपण विचार करायला पाहिजे. अहो, आमचा मराठवाडा ना 64,500 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. म्हणजे याचा आकार श्रीलंके एवढा आहे. लोकसंख्या म्हणलं तर नेदरलँडची 1.6 कोटी आहे, ऑस्ट्रेलियाची 3 कोटी आहे, आमची साधारणपणे 2.25 कोटी आहे. काय पद्धतीने आपण या सगळ्या लँडमासला, लोकांना काय करू शकतो, तर करता खूप येऊ शकतं. आणि या पद्धतीने उपाययोजना पण आहेत. पण याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? हे प्रश्न कोणी उपस्थित करतं का? ही जागरूक लोकशाहीचं हे लक्षण नाही. तुम्हाला बोलावं लागेल. युरोपमध्ये काही ठिकाणी बोललं जातं. त्यामुळे जर्मनी असेल, ती ग्रीन पार्टी सत्तेत येत नाही, पण ग्रीन पार्टीला 10% जरी मतं मिळाले तर अरेच्या हे सत्तेत येऊ नयेत म्हणून मग बाकीचे लोक कामं करायला लागतात. म्हणून तिकडं ग्रीन सिटीज तिकडंच का दिसतात जास्त? गलिच्छ शहरांमध्ये भारताची आपले अनेक शहरं आहेत, 15, 20, 30. हरित शहरामध्ये एकही नाही. याच्याबद्दल कोणाला काही वाटतही नाही. आपले सगळे मंडळी, अधिकारी, नेते जाऊन येतात तिकडं हरित शहरांना. त्यातलं काहीच आपल्याकडे का नाही? हा प्रश्न आपण पत्रकारांनी, विद्यार्थ्यांनी विचारला नाही तर आपल्याला उत्तरं मिळणार नाहीत. सर, आता आपण जे बोलतो आहे त्याच्यावरून एक असा प्रश्न पडतो की जे लहानपणापासून आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो होतो, पर्जन्य छायेचा प्रदेश, तर तो आता येत्या कालावधीमध्ये जर ढगांची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे, बरं त्यांची उंचीही इतकी जास्त आहे आणि आपण म्हणतोच आहे की समुद्राचं तापमान वाढत आहे, तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश ही कन्सेप्टच राहणार नाही का? कारण तापमान वाढतच राहणार आहे आणि अशा पद्धतीने पाऊस. आता यावेळेचं हे वैशिष्ट्य होतं की मान खटाव जे आपण शिकलो होतो की इथे कमी पाऊस पडतो, तिथून पावसाच्या बातम्या आल्या. जिथे जिथे कमी पाऊस पडतो असं आपण ट्रेडिशनली बघतो, तिथे बरोबर खूप जास्त पाऊस झाला आणि मग तिथे तो पाऊस सहन करण्याची काही व्यवस्थाच नव्हती. म्हणजे तितक्या पावसाची सवयही नव्हती, त्या जागेला, त्या भागालाही ती व्यवस्था नव्हती तेवढ्या पावसाची, आणि म्हणून ती ट्रॅजेडी जास्त मोठी दिसली. नाही, असं ठाम विधान करता येणार नाही असं मला वाटतं. खरं तर याबाबतीत आपण वैज्ञानिकांशी बोललं पाहिजे, विशेषतः क्लाउड फिजिक्स, क्लाउड डायनामिक्स याचा अभ्यास करणाऱ्या. कारण पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो, त्याच्यापेक्षा उंचीचे ढग आले तर ते क्वचित, सारखे तर काही येणार नाहीत ते. त्यामुळे इतर वेळेला त्याची प्रकृती आहे तशीच राहील, पण काही वेळेला या पद्धतीने अतिरेकी पाऊस पडू शकतो. आत्ता तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे आमच्या लातूर जिल्ह्यात भादा, औसात हा दुष्काळी तालुका, त्यातलं भादा गाव त्याच्यापेक्षा दुष्काळी. म्हणजे 200-300 मिलीमीटर पाऊस पडला. 3 दिवस झाले तिथलं पाणी अजून एक गुडघ्याभर पाणी हटत नाहीये. आता या पद्धतीचं जे पाऊस क्वचित पूर्वी यायचा ना, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आमच्याकडे, विशाखापट्टणमला चक्रीवादळ आलं की आम्ही खुश व्हायचो की चला आपल्याकडे वर्षभर साठेल एवढा पाऊस पडेल आता. पण आताचा जो पडतोय, इथून पुढेही तो पडणार आहे, हे जे सगळं चक्र वाढलेलं आहे ना, हे अनाकलनीय आहे. आणि त्यातला पुढचा भाग जो आहे की आमच्याकडं माती पाणी ठेवून घेऊ शकणारे नाही, ते माती सोडून देते. बरं, आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांना कधी दार काढायची वेळही यायची नाही, त्यामुळे 2 ठिकाणचे दार काढताच आले नाहीत, 1 ठिकाणचं दार गंजूनच गेलं, त्यामुळे 5-5 किलोमीटर पाणी साचलं.
आपण कधीतरी या अधिकाऱ्यांना दंड करायचा काही विचार करणार का नाही की हा किती मोठा गुन्हा आहे? अकाउंटेबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची नेमकी काय आहे? याच्यावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन का होऊ नये? म्हणजे भुजला भूकंप झाला, तिथून 390 किलोमीटर अंतरावरच्या अहमदाबादमध्ये जवळजवळ 70 इमारती कोसळल्या होत्या. तर अहमदाबादच्या हायकोर्ट जजनी सुमोटो केस घेतली आणि तिथल्या बिल्डरवर केस दाखल केली होती की तुमच्या वाईट बांधकामामुळं हे सगळं पडलेलं आहे. तर तसं एवढं मोठं जे नुकसान झालंय या अधिकाऱ्यांमुळे झालंय असं कधीतरी केलं ना तर त्या अधिकाऱ्यांना काहीतरी धाक उरेल हो. नाही तर या नियमांचा अर्थ काय आहे? कुठलेच अधिकारी सचिव हे जर जबाबदार नसतील तर मग प्रशासनाला अर्थ काय? असा प्रश्न आपण यावेळेला उपस्थित केला पाहिजे. त्याच्याबद्दल ना एक गोष्ट आत्ता परवा